त्या चुकीसाठी समाज वायाला जाईल, समाज बर्बाद होईल, समाज हरल असं पाऊल उचलू नका. सगळ्या मुंबईकडे चला. हे आता अंतिम फायदे आरक्षणच मिळवायचं, कोणी येऊ दे आडवं आणि घुसायला मुंबईत चला. सरकारनं जर स्थानबद्ध किंवा नाकाबंदी केली तर काय इतक्याला करतील? इतक्याला एवढं सोपं आहे होय? मी सरळ सांगतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला, एकदा चूक झाली मला म्हणून झाली म्हणते मग मी एकदा तरायला लागलो ना, मला राग या पिच्छा नसतो. एकदा आमचे डोके फुटले, आज एक गोळ्या आमच्या अंगातल्या निघालो, आत्ता सुद्धा अंतरवलीतल्या माय मावल्या आमचा एक बाजावर झोपून येत आमच्या काही गुडघ्याचे ऑपरेशन सुरू आहेत, कुणाच्या मांड्याला टाके घेतले, कुणाच्या चौथी टाके डोक्यात पडले. ती आमच्या लक्षात पुन्हा येऊ देणार. ती जर विषय लक्षात आला ना आमच्या डोळ्यात रक्त होतं. कारण आईला मारलेलं तुमच्यात सुद्धा पोलीस नाही बघू शकत. आमच्या माय मावल्या मांडीवर लेकरं घेऊन बसले साहेब, ते विषय निघाला ना माझं काळीच चिरल्यासारखं होतं. कारण बघताना आम्ही डोळ्याने बघत होतो, असं मारत होते की जनावराला मारा, दोन्ही हाताला मारत होते. ज्या ज्यावेळेस त्यांच्या काठ्या मोडल्या हातातल्या त्यावेळेस त्यांनी इटा नेले आमच्या लोक, आमच्याच इटाने आमच्याच लोकांचे डोके फोडले. ज्या ज्यावेळेस गोळ्या मारायच्या संपल्या त्यावेळेस त्याने बंदुकीचे उलटे दस्ते करू मारले, म्हणून डोके फाटले लोकांचे. आमचे कुंकर फाटले. एक जण होता आमच्या ताईचं नाक फुटून गेलं. इतकी क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला होता. फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही. मी आडविलं नामकं करीन तमकं करीन, राज्यातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही. पांढरा रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या नादी लागत गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं. ज्यावेळेस घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर ते भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यासह देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतोय, धमकी नाहीये, हे तुम्हाला मी समजून सांगतोय. कारण तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या. कारण तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ कळत नाही, काय कळत नाही. कळत असतं तर आमच्या 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसती, इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली. या लेकरांचा काय जीव मानला असं. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे, म्हणून तुम्हाला सावध करतोय, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आई बहिणीवर पोरावर जर हात पाडा ना, मराठी कोणत्याही लोकांना जातात बरं का फडणवीस साहेब. आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बसव. मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझं तुम्ही. मराठ्याचा इथून पुढे नाद करू नका आणि मराठी बार मार खायला मोकळे दिले. दादा मागे अशी एक चर्चा होती की राज्य सरकार साकार घ्यायचं असेल आणि हैदराबाद गेले स्वीकारायला तयार होतो अशी चर्चा आहे. काय असतं मग मी तुम्हाला मीडियाला का खोटं बोललो राहू. तुमचा माझ्यात एवढा जीवन महा तुमच्या बातमी